रामकृष्ण हरी सर्वांना. आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्याला पकवाजाचे जे मूळ अक्षर आहेत ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यामध्ये उजव्या हाताने वाजणारे 5 आणि डाव्या हाताने वाजणारे 2 असे. उजव्या हाताने वाजणारे कोणते तर ता, दी, ना, ते, टे आणि डाव्या हाताने वाजणारे गे आणि के. तर उजव्या हाताचे या ठिकाणी बघूया आपण. ता, ता, दी, दी पूर्णपणे मोकळं, दी, ना. ना वाजवण्यासाठी अनामिका ही शाईवरती ठेवायची आणि तर्जनीने छातीवरती आघात करायचा आहे. ना, ना, ता, दी, ना. नंतर येते ते, टे. ते, टे म्हणजेच तीट. टी वाजवण्यासाठी काय करायचं, अनामिका आणि मध्यमा दोन्ही जोडून शाईवरती प्रेस करायचे दाबून. टी, टी, टी असं. आणि ट वाजवण्यासाठी तर्जनीने दाबून शाईवरती प्रेस करायचे. ट, टी, ट. आता बघा, ता, दी, ना, टी, ट. हे झाले उजव्या हाताचे मूळ अक्षर. आणि डाव्या हाताने वाजवणारे 2 आहेत कोणते, गे आणि के. त्यालाच आपण ग आणि क सुद्धा असं म्हणतो. गे, के, गे, के. ग हे पूर्णपणे असं खुलं वाजवायचं. गे याला ग, गे असे म्हणतात. आणि के म्हणजेच क, हे असं दाबून वाजवायचं आतमध्ये. ता, दी, ना, ते, ते आणि गे, के. हे झाले पकवाजाचे मूळ अक्षर. रामकृष्ण.